तर पहलगाममध्ये नेमकं काय काय घडलं त्यावरती एक नजर टाकूया। जम्मू काश्मीरमध्ये सध्या पर्यटनाचा मोसम सुरू आहे। बरेच जण येत आहेत तिथे फिरण्यासाठी। काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती आणि त्याच दरम्यान घडलेला हा सगळा नरसंहार। तर पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व 27 पर्यटकांचे मृतदेह हे काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये आणण्यात आलेले आहेत। गृहमंत्री अमित शाह आज सकाळी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची शक्यता आहे। तर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी गृहमंत्री हे उच्चस्तरीय सुरक्षा बैठक देखील घेण्याची शक्यता आहे। तर ही दृश्य आपण तिकडची बघतोय। आता संपूर्ण अलर्ट तिकडे घोषित करण्यात आलेला आहे। संपूर्ण सैन्य तिथं तैनात आहे आणि आता जम्मू पूर्णपणे आज बंद आहे। या कालच्या हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून असेल किंवा बाकीचं सैन्य तिथं अलर्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीची बैठक देखील सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये बरेचसे महत्त्वाचे निर्णय होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतामध्ये तातडीने दाखल झाले आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली आहे। तर ही बैठक ही विमानतळावर